नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. ह्या चॅनलच्या आठवणी या उपक्रमातली 5वी कथा आहे ना आपटे लिखित बहिणीची माया. ही कथा बालभारतीच्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकात 1985 पासून होती. तर सादर आहे ना आपटे लिखित बहिणीची माया. बिचाऱ्या गोंदूची दृष्टी दिवसानुदिवस अधिकाधिक मंद होत चालली. प्रथम आपल्या डोळ्यांपुढं बारीक बारीक काळे डाग नाचतायत असं त्यास वाटू लागलं. एक बोंगाडा कोळी लोंबकळत राहून आपल्या डोळ्यांपुढे खूप जोरानं तंगड्या हलवून नाचतोय असं त्याला वाटे. तो नेहमी त्या संबंधानं बोले, परंतु तो कधी कोणत्या गोष्टीची होता होईल तो कुरकुर करायचा नाही. पुरता 10 वर्षांचा असेल नसेल, पण त्याच्या अंगी विलक्षण सोशिकपणा असे. गोंदूची बहीण गोदू 12 वर्षांची होती. तिजवर त्याचा मोठा विश्वास. ती आपल्यापेक्षा 2 वर्षांनी वडील आहे आणि तिला कितीतरी गोष्टी अधिक समजतात अशी त्याची खात्री. जे काय आपल्या मनात असेल, जे काय आपल्याला होत असेल ते तो तिला सांगायचा. आपल्या डोळ्यांपुढं नेहमी एक कोळी कसा नाचत असतो याबद्दल तो तिला रोज सांगे. उद्या नाही तो तुला नाचून त्रास देणार, असं म्हणून ती त्याचं समाधान करी. पण दिवसानुदिवस त्याच्या डोळ्यांपुढचे कोळी एकाचे दोन, दोहोंचे चार असं होऊन त्यांचा नाच फारच वाढत चालला. तेव्हा मात्र त्यास असं वाटू लागलं, की अक्का म्हणते ते काही खरं होत नाही. गोंदूच्या डोळ्यांपुढे चाललेलं कोळ्यांचं तांडव जसजसं वाढत चाललं, तसतशी त्याची दृष्टी अधिकाधिक मंद होत चालली. त्याला धड वाचता येईना झालं. तेव्हा गोदीनं ते वाचून त्याला ऐकवावं आणि अशा तऱ्हेने त्यानं अभ्यास करावा असं 4-8 दिवस चाललं. आईला उगीच त्रास होईल असं वाटून त्यांनी तिला काही कळू दिलं नाही. पण 8 दिवस झाले नाहीत, तोच एके दिवशी खेळता खेळता गोंदूला असं वाटलं, की आपल्या डोळ्यांसमोरचे कोळी एका काळ्या पडद्याआड गेले. कोळी गेले, इतकंच नाही तर सगळा उजेड गेला. आपण अगदी आंधळे झालो हे त्याला कळून चुकलं. परंतु त्यानं दुःखाचा उद्गार काढला नाही. जणू काय दृष्टीबरोबर त्याच्या डोळ्यातले अश्रूही नाहीसे झाले. आईला हे कळताच आजपर्यंत आपण तिकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तिला पश्चात्ताप झाला आणि ती धाय मोकलून रडू लागली. त्याचप्रमाणे वडिलांनाही अतोनात वाईट वाटलं. पोराचे डोळे जाण्यास आपणच कारण झालो असं वाटून तेही शोक करू लागले. पण दुःख व पश्चात्ताप करत न बसता त्यांनी गावातील सरकारी डॉक्टरांकडे गोंदूला नेलं. डॉक्टरांनी तपासणी करून असं सांगितलं, की मुंबईच्या चांगल्या डॉक्टरांचे उपचार घेतल्यास दृष्टी पुन्हा येण्याचा संभव आहे. डॉक्टरांकडून परत आल्यावर त्या रात्री गोंदूच्या आई-वडिलांचं चांगलं प्रहर 2 प्रहर बोलणं झालं. गोदी जागी होती. गोंदूच्या डोळ्यांविषयी आई-बापांचं काय बोलणं चाललं होतं, ते तिनं सर्व ऐकलं. मुंबईच्या डॉक्टरांची फी जबर, शिवाय 15-20 दिवस तिथं राहावं लागेल त्याचा खर्च, एकंदरीत बरेच पैसे पडतील. आज तर जवळ एक कवडी सुद्धा शिल्लक नाही. मुंबईला जायचं तर हर तऱ्हेची काटकसर करून रुपये जमा करायचं म्हटलं तरी 4-5 महिने लागतील. हे गोदीच्या कानी पडलं आणि तिला फार वाईट वाटलं. त्या रात्री तिच्या मनात कितीतरी विचार आले आणि एकदम तिच्या मनानं घेतलं, ते काही नाही, काही ना काही करून ताबडतोब उपाय केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं आपल्या अंध भावाला शाळेत नेऊन पोचवलं. शाळेतून परत येत असता आपला सर्व विचार तिनं त्याला सांगितला. तो ऐकून त्याला फारच आनंद झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजले नाहीत तोच ती उठली. त्यांच्या गावापासून आगगाडीनं मुंबईत सुमारे 1.5 तासाच्या रस्त्यावर होती. भाडं फारच थोडं होतं. गोदूजवळ आई-वडिलांनी दिलेले खाऊचे पैसे होते. त्या पैशाच्या जोरावर तर तिनं आई-वडिलांच्या नकळत मुंबईत जाऊन प्रख्यात डॉक्टरांना आपल्या भावाचे डोळे दाखवण्याचा निश्चय केला. गोदू कित्येक वेळा वडिलांबरोबर स्टेशनवर गेली होती. त्यामुळं तिकीट कोठे काढतात वगैरे तिला ठाऊक झालं होतं. तिने चटकन आपल्या भावास उठवलं आणि ती दोघंही अगदी गुपचूप घराबाहेर पडली. बरोबर 6 वाजता मुंबईची गाडी होती.
त्यापूर्वी अर्धा तास स्टेशनवर येऊन योग्य वेळी तिकीट काढून दोघंही जेव्हा गाडीत बसली, तेव्हा तिचा जीव खाली पडला. तिला मोठं भय पडलं होतं, की कोणी ओळखीचं भेटेल, आपणास घरी परत घेऊन जाईल आणि आपला सर्व बेत फसेल. पण तसं झालं नाही. गाडीची शिटी वाजून गाडी निघाली आणि आपला बेत येथपर्यंत तर सिद्धीच गेला, असं पाहून तिला कितीतरी समाधान झालं. इकडे 6 वाजून गेले, उजाडलं. अजून मुलं उठली नाहीत असं पाहून आईस आश्चर्य वाटलं. कारण ती इतका वेळ निजणारी मुलं नव्हती. पण इतक्यात आईची दृष्टी आत जाते, तो गोदावरी व गोविंदा यांची अंथरुणं गुंडाळलेली असून त्यांचा ठिकाणा नाही असं दिसून आलं. मग काय, जिकडं-तिकडं त्यांना शोधण्याची मोठी धांदल सुरू झाली, परंतु कोठेच काही पत्ता लागेना. पोरगा आंधळा झालेला आणि त्याला घेऊन ही पोरगी गेलेली. शोधलं, परंतु त्यांचा पत्ता लागला नाही. सुमारे 1.5 तासानं भायखळा स्टेशनवर गोदावरी व गोविंदा उतरली. गाडीत कित्येक लोकांनी त्यास, "तुम्ही कुठे चालला? ह्या मुलाचे डोळे कशानं गेले?" असंही विचारलं. त्यांनी सांगितलेली सगळी हकीकत ऐकून सर्वांना त्यांचं कौतुक वाटलं. स्टेशनवर उतरून बाहेर आल्यावर गोदीनं इकडं-तिकडं पाहिलं, तो एक पोलीस तिच्या नजरेस पडला. ती धीटपणानं त्याच्याजवळ गेली आणि तिनं डोळ्यांच्या डॉक्टरांचा पत्ता विचारून घेतला. जमादार साहेबांनी पहिल्यानं जरा जोरानं त्यांना विचारलं, "कुठून आला? कुठे चालला?" परंतु न घाबरता गोदावरीनं सरळपणानं आपली हकीकत सांगितल्यावर त्याला तिचं कौतुक वाटलं. तो म्हणाला, "चला, मी तुम्हाला डॉक्टर गोपाळरावांच्या घरी नेऊन पोहोचवतो." असं त्याने म्हटलं आणि त्याप्रमाणे त्याने त्यांना डॉक्टरांच्याकडे नेलं. डॉक्टर गोपाळरावांनी स्मित करून जमादारांना विचारलं, "ही कोण लहान मंडळी आली आहेत?" गोदावरीनं जलद बोलून गोंदूचे डोळे कसे गेले वगैरे सर्व हकीकत सांगितली. डॉक्टरांनी ती सर्व ऐकून घेतली. ती काकुळत वाणीनं म्हणाली, "डॉक्टर साहेब, बघाल आमच्या गोंदूचे डोळे? शक्य असेल तेवढा प्रयत्न तर करून पहा. सगळी फी आज जरी देता आली नाही, तरी कधी ना कधी आपली फी आम्ही खास देऊ." डॉक्टर त्या मुलांना घेऊन घरात गेले. आधी त्यांनी आपल्या बायकोस सांगून त्या मुलांना काही खाण्यास दिलं. त्यांच्या घरचा पत्ता विचारून घेऊन मुलांच्या सुखरूपतेबद्दल घरी एक तार दिली. नंतर त्यांनी अर्धा तास गोंदूचे डोळे तपासले. परीक्षा चालली असता गोदावरी जवळच उभी होती. तिचा जीव टांगणीला लागला होता. डॉक्टर काय सांगतात हीच तिला काळजी होती. सरते शेवटी डॉक्टर हसत हसत गोदावरीकडे पाहून म्हणाले, "मुली, 99 हिश्श्यांनी तुझ्या भावाचे डोळे माझ्या हातून नीट होतील असं मला वाटतं. हो, त्यासाठी तुम्हा दोघांना इथं राहावं लागेल. मात्र तुला शुश्रूषा केली पाहिजे." "हो, हो, करीन की, अगदी मनापासून. आणखी बरं का डॉक्टर, तुमची सगळी फी आम्ही देऊ, आज न उद्या." तिचं ते अंतःकरणापासून आलेलं बोलणं ऐकून डॉक्टरांना कौतुक वाटलं आणि "बरं, बरं," असं ते हसत म्हणाले. डॉक्टरांची तार पोचून संध्याकाळच्या गाडीनं त्या मुलांचे वडील आले. आपल्या मुलांना पाहून ते गहिवरले. गोविंदाच्या डोळ्यांवर डॉक्टरांनी त्वरित इलाज केला. डोळ्यांवर पट्टी बांधली. ती 15 दिवसांनी काढायची असं त्यांनी सांगितलं. गोदू भावाची शुश्रूषा मनापासून करू लागली. डोळ्यांवरील पट्टी सोडण्याचा दिवस आला. डॉक्टर गोपाळरावांनी गोंदूच्या डोळ्यांवरील पट्टी सोडली. "अक्का, अक्का!" गोंदू आनंदानं व प्रेमानं ओरडून म्हणाला आणि एकदम त्यानं तिच्या गळ्याला मिठीच मारली. "दिसू लागलं का रे गोंदू?" तिनं औत्सुक्यानं त्यास विचारलं आणि त्याने "हो, हो, दिसू लागलं बरं," असं उत्तर दिलं. ते ऐकून तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. त्याबरोबर गोपाळरावांचे डोळेही पाणावले. दुसऱ्या दिवशी गोपाळरावांनी मुलांस त्यांच्या घरी पाठवण्याची तयारी केली. त्यांच्याबरोबर आपला गडी दिला आणि ऐन गाडी सुटण्याच्या वेळी गोदावरीच्या हातात एक बंद केलेला लखोटा देऊन ते म्हणाले, "हे मी तुमच्यासाठी केलेल्या खर्चाचं टिपण आहे. आपल्या वडिलांजवळ दे आणि त्याबद्दल काही घाई नाही म्हणून सांग." गोंदूचे डोळे बरे करून त्याला परत आणलं, असं घरी जाताच गोदावरीनं अभिमानानं म्हटलं. सर्वांना आनंदाचं भरतं आलं. ते ओसरल्यावर डॉक्टरांनी दिलेल्या लखोट्याचं गोदावरीला स्मरण झालं आणि तिने तो आपल्या वडिलांना दिला. तो फोडता फोडता वडील म्हणाले, "कितीही जरी त्यांनी बिल केलेलं असलं, तरी मी ते मोठ्या आनंदानं सवडीनं देऊन टाकेन." लिफाफा उघडून पाहता तो आत पुढील मजकूर होता. गोंदूचे डोळे बरे करण्याबद्दल फी, औषध पाणी वगैरे झालेला एकंदर खर्च मी भरून पावलो.